उत्तर प्रदेशातल्या फतेहपूर या गावात एक नवीन वाद सध्या उफाळून आलाय। 4 दिवसापूर्वी इथल्या हिंदुत्ववादी संघटनांनी फतेहपूरमधल्या नवाब अब्दुस समदच्या थडग्यामध्ये प्रार्थनेची विनंती केली होती, ज्याला प्रशासनाने नकार दिला होता। काल 11 ऑगस्ट रोजी 1000 पेक्षा जास्त हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते इथं गोळा झाले आणि त्यांनी या थडग्यामध्ये जाऊन प्रार्थना करायचा प्रयत्न केला, जिथं अडवल्यानंतर मग त्यांनी हे थडगं उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला। त्यांचं म्हणणं असं आहे की हे प्राचीन ठाकूरजी किंवा शिव मंदिर होतं। या थडग्याच्या आतल्या बाजूला कमळाची फुलं आणि त्रिशूल अशी चिन्ह आहेत, पण मागच्या 200 वर्षांच्या नोंद इतिहासात या जागेची नोंद मांगी मकबरा किंवा अब्दुस समदचं थडगं अशीच केलेली आढळते। इथं खरोखर हिंदू मंदिर होतं का याच्याबद्दलचा कोणताही पुरावा सरकार दरबारी उपलब्ध नाही। पण नंतर इथं मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते देखील गोळा झाले आणि वातावरण तणावाचं झालं। पण आता उत्तर प्रदेशमध्ये हा वाद चिघळण्याच्या मार्गावर आहे। सध्या या थडग्यापासून 1 किलोमीटरच्या परिसरात बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि लोकांना इथं जाण्यापासून रोखण्यात आले। हा संपूर्ण एरिया ड्रोनच्या माध्यमातून शूट केला जातोय। यूपी मध्ये आता समाजवादी पार्टी आणि बीजेपी यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू झाले। यामध्ये समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव म्हणाले की ज्या वेळी बीजेपी सेंटरमध्ये अडचणीत येते, म्हणजे जशी आता ती इलेक्शन कमिशनच्या मुद्द्यावर आलेली आहे, अशी ज्यावेळी ती अडचणीत येते त्यावेळी अशा प्रकारचा धर्माचा मुद्दा शोधून काढला जातो। पण भाजपचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी समाजवादी पार्टी आणि काँग्रेस हेच धर्माचं राजकारण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। नक्की इथं काय होतंय असं तुम्हाला वाटतंय ते तुम्हीच आता कमेंट्समध्ये आम्हाला सांगा।